सावकाश काय वेलची का? नाही मी काही नाही, हे बघ खरंच. रे बोक्या बोक्या म्हणू नकोस ग, बस ग माणूस. काय म्हणते बोक्या? मला वाटतं माझ्या अत्तराच्या वासानच झालं असणार. नाही नाही, तळणाच्या वासाने झालं असेल. आमच्याकडे पुऱ्या तळतायत ना. हो का? तू फक्त सांग ह, आणू काही नकोस. आई आणते की. मग जा की. दूध हा, आधी पुऱ्या मग दूध. बर आणते. काय निघतोय? हा, मला उशीर होतोय. जा. हे मालू मी निघतो ग, डबा घेतो मी. हा, मी सगळी अत्तरांना कपाटात आत ठेवून देते. हिचं जरा आतीच आहे ग. हो अगं तू चहा गाळ ना. हा, सगळी उगीच कामं काय. मलाच. तू का उभा? वासामुळे झालंय तिला. ते पुऱ्या आणते ना काय कुंदाबाई. नंतर नंतर पाठवून पुऱ्या नंतर. हो हो मालू येतो चल, का? अपुऱ्या पडल्या मग. सगळे जमणार आहेत माझ्याकडे आज. शाळेतले मित्र. पत्ते खेळायचे, हुल्लडबाजी करायची. हे पण आहे. हो का? बर. येतोयस तू आज. चर्चा करायची, वादविवाद करायचे. तू तर पाहिजेसच. अरे त्याने हल्ली मालूची तब्येत फार अशी बरी नसते रे. का रे, काय झालं? वेलचीचा वास तिच्या नाकात गेलाय. जातच नाहीये. 15 दिवस झाले आणि उलटे तर केवढे होतात तिला. अरे बापरे. डॉक्टरांकडे नेईन म्हणतो. हे बघ, डॉक्टरांकडे जा, पण नंतर माझ्याकडे नक्की आहे. बघतो. बघतो वगैरे नाही. दिग्या, पांड्या, नंद्या सगळे जण येणार आहेत. हो का? म्हणजे काय, आणि देशावर चर्चा होणार आहे. मग तर मी येतोच. आणि तू आल्याशिवाय मी काही तीर्थ उघडणार नाही. त्याने प्रश्न तीर्थाचा नाही, प्रश्न देशाचा आहे. देशासाठी केव्हा आहे? तीर्थ काय झालं नाही झालं काही फरक पडत नाही. पण ये नक्की. अरे माफ करा वहिनी. मालू, अगं काय झालं? काय बरं झालं बाबा आलास. अगं नळी काय झालं? अरे चक्कर येऊन पडली. अगं अशी कशी? काय माहित, असा ना धपकन आवाज आला. मला वाटलं भांड पडलं. अगं बघते तर काय, ही पडलेली. नशीब ग नानी, मी ते झोपलेलं अंथरूण उचललं नाही, नाहीतर काय कपाळ मोक्षच झाला असता. ती घरातली सगळी वेलची काढली का बाहेर? हो सगळी फेकून दिली. मी तर सगळी अत्तर पण कपाटात बंद करून ठेवली आहेत. डॉक्टर काय तिच्या नाकात वेलचीचा वास अडकलाय. एखादा पंप लावून असा बाहेर नाही का काढता येणार वास? हे कोण? माझा मुलगा आहे. माझा भाऊ. चिडू नका. नाही ह्यांचे कोण? मी नवरा हिचा. डॉक्टर काय झालंय आमच्या मालूला? वेलचीचा वास घेतल्यापासून सारख्या उलट्या होत आहेत, थांबतच नाहीयेत. याला म्हणायचं तरी काय? तोंड गोड करा. कुणाचं? सगळ्यांचं. म्हणजे घरात नवीन पाहुणा येणार आहे. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं.
काकू पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.